आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। स्वागत समारंभ संपन्न होत आहे। सर्वप्रथम वारणा उद्योग समूहाचे यशस्वी उद्योजक माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब यांचा सन्मान श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड फलटणचे चेअरमन माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष देशपांडे साहेब यांचंही स्वागत माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचेही या ठिकाणी स्वागत माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर माजी आमदार फलटण कोरेगाव विधानसभा माननीय श्री दीपकराव चव्हाण सर यांचं स्वागत योगिनी पोकळे यांच्या शुभ हस्ते होत आहे। माननीय श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर सभापती पंचायत समिती फलटण यांचे स्वागत माननीय स्वीदिन गांधी सर यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित समीर बाबा कदम अध्यक्ष जनसुराज्य युवा शक्ती माननीय श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी श्रीमंत सईबाई महाराज महिला पतसंस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय पदाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद व फलटण शहरातील प्रतिष्ठित आणि प्रथितयश नागरिक तसेच उपस्थित आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या पुरस्काराचे मानकरी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक आणि माजी उपपंतप्रधान कैलासवासी श्री यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी सहकार चळवळीचे समर्थक सहकार चळवळीतून ग्रामोद्धार तत्वाचे द्रष्टे आणि वारणा सहकारी संकुलाच्या स्थापनेद्वारे 70 पेक्षा जास्त खेड्यातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करणारे जनहृदयांतरीचे लोकप्रिय नेते माननीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे सहकार क्षेत्रात नवीन युग निर्माण करणारे वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे अद्वितीय उदाहरण उभे करणारे आणि शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा दीप प्रज्वलित करणारे असे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना आज मरणोत्तर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करताना आपण सर्वजण त्यांच्या कार्याचे स्मरण करत मनोमन नतमस्तक होऊया आणि टाळ्याच्या जल्लोषामध्ये त्यांचा हा फलटणमध्ये सन्मान करूया। त्यांच्या कार्यातून जन्मलेली संस्था हा वारसा आजही लाखो लोकांच्या जीवनामध्ये आशेचा किरण बनून जगतो आहे। या कार्याबद्दलच श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे। शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम ₹51,000 हे या पुरस्काराचं स्वरूप होतं। आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते माननीय शिरीष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्काराचे मानकरी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे आणि पुरस्कार स्वीकारणारे माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे हा यथोचित सन्मान श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या वतीने संपन्न झालेला आहे। दूरदृष्टीने उद्योग विश्वात ठसा उमटवणारे ज्यांच्या नेतृत्वाखाली वारणा उद्योग समूहाने नवे उच्चांक गाठले असे प्रेरणास्थान आदरणीय आमदार डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांना विनंती करते की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे। स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राचा पाया रचण्यामध्ये ज्या प्रमुख घरांचा उल्लेख आपण आदराने करतो ज्यांच्या इतिहासाकडे बघितलं की ह्या दोन्हीही बाबतीत ह्या कुटुंबांचं योगदान आपल्या डोळ्यासमोर येतं। त्या फलटणच्या संस्थानामध्ये
जन्म घेण्याचं भाग्य ज्यांना मिळालं आणि हा वसा आणि वारसा ज्यांच्या माध्यमातून आज आपण सगळेजण पुढे नेत आहे, ते या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले या शहरातून आणि या परिसरातून आलेले सगळेच वडीलधारे ग्रामस्थ, मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आदरणीय महिला भगिनी, हा पुरस्कार ज्यांनी द्यायचं ठरवलं आणि सातत्यानं एक नवा विचार घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचा जे प्रयत्न करतायत. 1999ला मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर ज्यांची माझी ओळख झाली आणि या सामाजिक कामांच्या संकल्पनातून खरं तर आम्हाला एकत्र येता आलं आणि ज्यांनी अतिशय मुक्त असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या भावनांचं विश्व ज्यांनी आपल्यासमोर मांडलं, ते आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय देशपांडे साहेब. ज्या मालोजी राजे बँकेच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, त्या बँकेचे अध्यक्ष आदरणीय संजूराजे, ज्यांनी प्रास्ताविकामध्ये अतिशय त्यांना वाटणाऱ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, ज्यांना प्रत्यक्ष मालोजी राजेंच्या बरोबर काम करता आलं, ते आदरणीय देशमुख सर. व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागातनं ज्यांनी विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि विधिमंडळात माझ्याबरोबर सुद्धा ज्यांना काम करता आलं, ते आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब. आणि सगळेच ह्या कुटुंबाशी आणि ह्या बँकेशी, ह्या ट्रस्टशी निगडीत असणारे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर. मला अतिशय आनंद होतोय की माझे आजोबा कैलासवासी तात्यासाहेब यांनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये जे काम केलं, त्या कामाला आज मालोजी राजांच्या नावानं पुरस्कार देत असताना एक आगळा आणि वेगळा सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी दिला जातोय. हा पहिला मरणोत्तर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहे आणि हा पुरस्कार देत असताना मला जो विशेष आनंद या ठिकाणी झालाय, याचं कारण हे कुटुंब कैलासवासी मालोजी राजेंचं समाजाबद्दलचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्या कामांच्या मध्ये कुठेतरी परमेश्वरानं एका समानतेच्या दृष्टिकोनातून, विचारांच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेला एक वेगळा ऋणानुबंध, याचं हे नातं कुठेतरी ह्या पुरस्कारामध्ये प्रतिबिंब म्हणून बघायला मिळतं आणि म्हणून त्याचा एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी होतोय. मला रामराजेंना सांगितलं पाहिजे, माझ्या मनोगताची सुरुवात करत असताना मी म्हटलं की स्वराज्याला सुद्धा योगदान देणारं हे घराणं आहे. कारण शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे, ज्या भोसले घराण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि या भोसले घराण्यांचा आणि लखुजी जाधव घराण्यांचा या कुटुंबाशी असणारा जुना ऋणानुबंध आणि प्रामुख्यानं भोसले कुटुंबियांनी राजे होण्याच्या अगोदर त्यांच्या ह्या कारकिर्दीला कुठंतरी एक दिशा देण्याचं काम ज्याला आपण म्हणू शकतो, त्यामध्ये ह्या घराण्यानं केलेली भूमिका आणि ह्या घराण्याच्या, भोसले घराण्यांच्या एकत्रित सहकार्यानं सुरू असलेलं काम नंतर निजामाच्या दरबारामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी त्यांना मिळालेली प्रतिष्ठा आणि पराक्रम, यातून ह्या घराला राजे ही मिळालेली पदवी आणि प्रामुख्यानं शहाजी राजेंच्या आई सुद्धा प्रामुख्यानं याच कुटुंबातल्या, हा एक इतिहास अनेक लोकांना खरं तर माहिती नाही आणि प्रामुख्यानं एकमेकांशी मग असणारा हा ऋणानुबंध ज्या वेळेला मुधोळजी राजे सरकारांना अटक विजापूरच्या आदिलशहानं केली आणि मग शहाजी राजेंनी त्यांना सोडवायसाठी घेतलेली भूमिका असेल आणि नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाईंच्या रूपानं खरं तर एक दिलेला आधार हा महाराष्ट्रानं बघितलाय. आणि हे नातं काय होतं हे सईबाईंचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शंभूराजेंच्या सारखा पराक्रमी खरं तर मुलगा जन्माला घातल्याचं चित्र, त्यांचा इतिहास आपण सगळ्यांनी बघितलाय.
आणि ह्या इतिहासाच्या वाटेवरून चालत असताना ह्या घराण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य, ज्याचा उल्लेख रामराजेंनी केला की 1200 वर्षांचा इतिहास, आणि हा खरोखर एक अद्वितीय असा इतिहास या कुटुंबाचा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो. मला अतिशय आनंद होतोय की मालोजी राजेंच्या व्यक्तिमत्वाकडे ज्या वेळेला आपण बघतो, मी ज्या वेळेला मालोजी राजेंचा इतिहास वाचायचा प्रयत्न केला, मला राजेश्री शाहू महाराजांच्या आणि त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी खरं तर साम्य म्हणून त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. ज्या शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापूर संस्थानाचं काम करत असताना एक वेगळा विचार संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतंय कोल्हापूरच्या सरदार हायस्कूलमध्ये शाहू महाराज पण शिकले आणि त्याच सरदार हायस्कूलमध्ये मालोजीरावांचं सुद्धा शालेय शिक्षण त्या ठिकाणी झालं. मला वाटतंय शाहू महाराज राजकोटच्या प्रामुख्यानं राजघराण्यांच्यासाठी जे कॉलेज चालवलं जातं त्या ठिकाणी शिकले आणि मालोजी राजे सुद्धा त्याच कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकून या ठिकाणी आले आणि अनेक क्रांतिकारक निर्णय जे कोल्हापूर संस्थानामध्ये घेतले गेले त्याच्या पुढचं पाऊल प्रामुख्यानं मालोजी राजेंनी या फलटणच्या संस्थानामध्ये केल्याचं चित्र ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला ही माणसं काळाच्या किती पुढं होती, काळ कसा बदलणार आहे याची जाणीव मनात घेऊन लोककल्याणकाराच्या भावना कशा पद्धतीनं जपत होती याची अनेक गोष्टी खरं तर आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे, ज्या काळामध्ये 1917 साली ज्या वेळेला मालोजी राजे ह्या संस्थानाचे प्रमुख म्हणून पुढे आले, गुढीपाडव्याचा दिवस होता आणि पहिला एखाद्या राजदरबारातला निर्णय काय असावा तर स्त्रियांना प्रत्येक विषयात समान संधी देण्याचा कायदा या देशामध्ये पहिल्यांदा अधिकृतपणानं करणारं संस्थान हे मालोजी राजेंच्या नेतृत्वाखाली ह्या फलटणच्या संस्थानामध्ये झाल्याचं ज्या वेळेला आपण बघतो. आणि मग आज आपण स्त्रियांना आरक्षण कधी दिलं? आज आपण कालच्या संसदेचं नव इमारत बांधत असताना 30% महिलांच्यासाठी जागा देण्याचा निर्णय कधी घेतला? आणि मग ही लोक कधी स्त्रियांच्या बद्दल ह्या आदराच्या भावनेनं बघत होती? समाजामधला 50% हिस्सा असणारा हा प्रमुख घटक शिक्षणापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये जोपर्यंत पुढे येणार नाही, या घटकाचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा जोपर्यंत आपण जपणार नाही तोपर्यंत हा समाज प्रगती करणार नाही, ही भावना खरं तर या विचारातून निर्माण झाल्याचं चित्र आपण बघतो. मला वाटतं या फलटणचं प्रमुख दैवत आपण ज्या रामाला मानतो आणि ह्या राम मंदिर आणि मला मगाशी संजूराजे सांगत होते नागेश्वराचं मंदिर, ह्या अनेक जागृत मंदिरं ह्या फलटण शहरामध्ये आहेत आणि सगळी मंदिरं सगळ्यांच्यासाठी खुली करायची. ठराविक समाजाला मंदिरात येण्याचा नाकारलेला अधिकार देण्याचं सामर्थ्य समाज काय म्हणेल, समाजातल्या प्रथा परंपरा मांडणारा एक वर्ग आपल्याला काय म्हणेल, ह्याच्या पुढे जाऊन खरं तर हा निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो मालोजी राजेंनी घेतल्याचं चित्र आपण बघतो. मला सांगितलं पाहिजे, पहिल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर जे एकत्र प्रीती भोजन केलं गेलं त्यामध्ये दलितांना आपल्या बरोबर बसून, मी एक राजा असून सुद्धा माझ्या सगळ्या प्रजेबरोबर, प्रजेतल्या शेवटच्या माणसाबरोबर बसून मी जेवण करणार आहे आणि मी हे जेवण ह्यासाठी करतोय की माझ्या प्रजेमधल्या सगळ्या माणसांच्या पर्यंत मला हा संदेश दिला पाहिजे की मानवता धर्माचा पुरस्कार करणारं हे फलटणचं संस्थान आज मानव जातीच्या कल्याणाकरता उद्याच्या काळामध्ये आम्ही वाटचाल कशी करणार आहे याचा एक इतिहास रचायचं काम करणार आहे. ही भूमिका खरं तर त्यांनी त्यांच्या ह्या अनेक कृतीतून मांडल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतो. मग आंतरजातीय विवाहाला चालना देणं असू दे, मंत्रिमंडळामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये काही या समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रमुख भूमिका देणं असू दे, बँक काढणं असू दे, शिक्षणाचा आग्रह धरणारी व्यवस्था करणं असू दे, पडद्याची असणारी प्रथा बाजूला ठेवून समाजाला एकत्र येऊन पुढे नेण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कटिबद्ध झालं पाहिजे आणि विकास आणि प्रगल्भतेतून आत्मविश्वासानं सारलेला नवा माणूस निर्माण करणं हे ध्येय आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे. ही भूमिका खरं तर मालोजी राजेंच्या सगळ्या व्यक्तित्वातून आपल्याला बघायला मिळते. त्यांनी केलेलं काम 1933 साली मला वाटते गोलमेज परिषदेला लंडनला गेल्यानंतर
सगळ्या संस्थानिकांच्या प्रश्नांच्या बद्दल ज्या प्रभावीपणे त्यांनी मांडलेल्या भावना होत्या आणि ह्या भावना मांडल्यानंतर फलटण हे मला वाटते एकमेव संस्थान महाराष्ट्रातलं त्यावेळेला असं होतं की ज्यांना डायरेक्ट दिल्लीला काही चांगल्या संकल्पना मांडण्यासाठी म्हणून अधिकार दिले गेले. हितपर्यंत स्वतःची ओळख प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा एखादा राजा कसा निर्माण करू शकतो हे सुद्धा मालोजी राजेंच्या नेतृत्वाची झलक म्हणून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळतं. संस्थान विलीन करण्याचा वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला सुद्धा माझ्यापेक्षा, माझ्या कुटुंबापेक्षा, माझ्या राज घराण्याच्या अधिकारांच्या पेक्षा हा देश मोठा आहे आणि या देशासाठी माझं संस्थान आणि मी एकरूप होऊन पुन्हा नव्या वाटेनं पुढे जाणार आहे ही भूमिका मांडणारा राजा म्हणून सुद्धा मालोजी राजेंची आठवण आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येते. आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की अतिशय दृष्टेपणानं आपल्या प्रत्येक कृतीतून नव विचार, नवा समाज, नवा माणूस ह्या त्रिसूत्रीवर ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं. सरकारमध्ये मग कोयना धरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान असेल, प्रामुख्यानं प्रतापगडावर उभा केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम करण्यासारखा एक प्रचंड मोठा विषय सार्वजनिक क्षेत्रातला हाताळण्याचं काम असेल, पंडित नेहरूंच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये निर्माण झालेली कटुता दूर करून तो एक अडचणीचा राज्य पातळीवरचा विषय हाताळण्याचं त्यांचं कौशल्य असेल, प्रामुख्यानं ज्याचा उल्लेख रामराजेंनी केला की या शिक्षणाच्या आग्रहापासून श्रीराम कारखान्यापासून अनेक लोककल्याणकारी संस्थांना शक्ती देण्यासाठी त्यांच्यातनं निर्माण झालेली कार्यकिर्द असेल, ह्या अनेक अर्थानं ह्या महान व्यक्तीचा आठवण आज तुमच्या माझ्या समोर त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि मला रामराजेंना सांगितलं पाहिजे की हा पुरस्कार स्वीकारताना मी पुन्हा एकदा सांगतोय की आनंद का झाला की मी माझ्या आजोबांच्या मध्ये ह्या सगळ्या दृष्टिकोनातून केलेलं काम बघितलं. आणि मग काही वेळेला वाटतं की शाहू महाराज असतील, मालोजी राजे असतील, हे कोणतरी समाजामध्ये चांगलं काम करणारे आदर्श होते. या आदर्शांचा विचार घेऊन जी नेतृत्व निर्माण झाली आणि असं नेतृत्व विचारांच्या माध्यमातून तात्यासाहेबांना, माझ्या आजोबांना करायला मिळालं. मला अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजेत की प्रामुख्यानं अस्पृश्यता निवारण व्हावं देशमुख साहेब. आणि म्हणून काय करता येईल, त्या काळामध्ये एक आमच्या गावातला अण्णाप्पा महापुरे नावाचा मातंग समाजाचा माणूस आणि त्याला स्वतःच्या घरात ठेवून घेतलं आणि समाजाला संदेश दिला, बाबा मी स्वतः त्या माणसाला माझ्या घरात ठेवून घेतोय, तुम्ही कुठली अस्पृश्यता आणि कुठला स्पर्श आणि कुठला अस्पर्श मानताय. गांधी वधानंतर सगळीकडे ब्राह्मण समाजाला मारण्याचं मोठं आंदोलन झालं, पण त्या काळामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना समजावून सांगून प्रामुख्यानं मारणं हा याच्यावरचा उपचार नाही आणि ब्राह्मण समाजाला आधार देण्याचं काम केल्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. देशमुख सर, तुम्ही या ठिकाणी दरोड्याचा उल्लेख केला. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे, दरोडा नव्हे, त्या काळात आमच्या परिसरामध्ये त्याला बंड म्हणायचे. आणि हे बंड असं असायचं की रात्रीचा येऊन चोरून दरोडा टाकायचा नाही, अगोदर जाहीर करायचं की अमक्या दिवशी अमक्या वाजता अमक्याच्या घरावर आम्ही दरोडा टाकणार आहे आणि हलगी घेऊन वाजवत दरोडा टाकायचा. ही पद्धत त्या काळामधली आणि असा दरोडा आमच्या घरावर त्यावेळेला तात्यासाहेबांच्या पडला. आणि प्रामुख्यानं दरोडा पडला, मग कुणी टाकला, या दरोडेखोरांना काय आपण शिक्षा देणार, ह्या दरोडेखोरांनी लुटून नेलेला माल मला कुठल्या कायद्यानं परत आणता येणार, हा विचार आम्ही करायचा प्रयत्न केला नाही. तात्यासाहेबांनी हा विचार करायचा प्रयत्न केला नाही. तात्यासाहेबांनी विचार केला की माझ्या पंचकृषी मधल्या लोकांना दरोडा का टाकावा लागतो, या परिसरातल्या अर्थकारणाचा ज्या वेळेला मी अभ्यास करतो त्यावेळेला गरीब आणि श्रीमंत ही मोठी दरी निर्माण झाली का, या परिसरातल्या सामान्य माणसाला आपलं कुटुंब चालवण्याच्या व्यवस्था निर्माण करण्या इतक्या सुद्धा साधन संपत्ती आपण तयार करू शकलो नाही का. आणि मग हे जर आपल्या परिसरात आपण करू शकलो नसलो आणि म्हणून दरोडा काढायची पाळी जर कोणावर येत असेल, दरोडेखोर कोण स्वतः बनत नाही, दरोडेखोर चोरी करण्याची त्याच्यावर वेळ येते आणि ही वेळ टाळायची असेल तर ह्या परिसरातल्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संकल्पनेमध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून खरं तर त्यांनी या कामाची सुरुवात केल्याचं चित्र
तात्यासाहेबांच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघतो त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं. मला रामराजेंना सांगितलं पाहिजे की 51 सालचा स्वतःचा ऊस स्वतःच्या हातानं पेटवल्याची घटना देशमुख सरांनी सांगितली आणि म्हणून तो 1954 साली पहिल्यांदा प्रयत्न झाला साखर कारखाना काढायचा आणि 54 साली पैसे गोळा होऊ शकले नाही. तात्यासाहेब आणि त्यांच्याबरोबरची लोक चालत फिरायचे, लोकांना समजून सांगायचे. ज्या संत तुकाराम महाराजांचा विषय तुम्ही मांडला, एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सपंत, आपण सगळ्यांनी एकमेकाचे सहकारी होऊन हातात हात घालून 4 पावलं चालल्याशिवाय सगळ्यांच्या विकासाचा हा संकल्प आपल्याला पूर्णत्वाला नेता येणार नाही. ही गोष्ट घराघरापर्यंत जाऊन लोकांना समजून सांगायची आणि शेअर्स घ्या म्हणायचे. मला रामराजे कौतुक वाटतं त्या काळातल्या भारावलेल्या पिढीचं की काही लोकांनी त्या काळात बायकांच्या अंगावरचे डाग आम्ही म्हणायचो, दागिना आपण आता म्हणतो, दागिने ठेवून त्यावेळेला शेअर्स घेतले आणि तरी सुद्धा शेअर्सची रक्कम पूर्ण झाली नाही आणि म्हणून परत गोळा झालेले सगळे पैसे 54 साली द्यायची पाळी आली आणि मग पुन्हा 1956 साली पुन्हा दुसरा प्रयत्न झाला आणि पहिले पैसे प्रामाणिकपणे परत गेले असल्यामुळं पुन्हा भरभरून लोकांनी साथ दिली आणि मग खरं तर 1959 साली पहिला आमचा गळीत हंगाम वारणा कारखान्याचा पार पडला. 1250 टनानं सुरू झालेला कारखाना. रामराजेच्या पाण्याचा संघर्ष तुम्ही केला. या सगळ्या परिसरात महाराष्ट्रात पाणी यावं, कृष्णा खोरेसारखं महामंडळ निर्माण व्हावं. मला वाटतंय तुमच्याच 95च्या पहिल्या टर्ममध्ये मनोहर जोशींनी या फलटणच्या नगरीमध्येच कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली आणि एका वेगळ्या महाराष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात झाल्याचं चित्र आपण बघितलं. या पाण्याचा संघर्ष आमच्या वाट्याला सुद्धा असा होता की 1 वर्ष पंचगंगेसनं पाणी आणून आम्ही कारखाना चालवायचो आणि पंचगंगा सुद्धा आटली आणि टँकरनं पाणी आणून साखर कारखाना चालवला. म्हणजे पाण्याचा संघर्ष करत असताना कसा असावा. आणि मला रामराजे सांगितलं पाहिजे की एकच विचार की जसा ऊस जाळला तसा पाण्याचा संघर्ष काय करता येईल. आणि म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे की साखर कारखान्याच्या माध्यमातून 7 धरणं बांधली. वारणा नदीवर ज्याला आपण केटी वेर म्हणतो, कोल्हापूर पद्धतीचा पंधारा म्हणतो. शासनाची वाट बघत बसायचं नाही, आपण पहिलं पाऊल टाकायचं आणि ही कामाची केलेली सुरुवात आणि मग लोकांच्या मध्ये हे सांगायचा प्रयत्न केले की आपण सगळ्यांनी मिळून हे काम पुढे नेलं पाहिजे. आणि मग साखर कारखानदारीतले वेगळे वेगळे प्रयोग, सगळे प्रयोग त्या ठिकाणी झाले. मी तर सांगेन रामराजे, तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव थोडा धाडसी आहे, अनेक प्रयोग करतो, काही वेळेला त्यामुळे अडचणीत येतो, काही वेळेला फायदा होतो. म्हणजे मी या व्यासपीठावर सांगेन की वारणेमध्ये साखर कारखानदारीशी निगडीत झालेले सगळे प्रयोग जर पहिल्यांदा कुठं झाले असले तर ते वारणेत झाले, हे मी अभिमानानं सांगतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे त्या काळामध्ये बग्यास बाहेर पडायचा आणि हा बग्यास एवढा पडायचा की फुकट न्या म्हटलं तरी कोण न्यायचं. चीफ इंजिनियर म्हणायचे की हा बग्यास जर गेला नाही तर कारखाना बंद ठेवायला लागेल आणि हे वाईट वाटायचं की बग्यास आपल्याला फुकट द्यायची पाळी येते. मला वाटते त्या काळामध्ये यशवंतराव मोहिते साहेब, तात्यासाहेब, काडादी साहेब, सारे पाटील ही सगळी मंडळी परदेशात गेले आणि संजूराजे त्यांनी बघितलं की ह्या बग्यासपासून कागद बनवला जातो आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं की नाही आपण बग्यासपासून कागद बनवायचा. महाराष्ट्रात पहिले 4 कागद कारखाने झाले बग्यासपासून आणि आमचा त्यात झाला. बग्यासपासून कागद बनायचा, पण बग्यासपासून कागद बनायसाठी जो पल्प बनवायला लागायचा त्यातनं ब्लॅक लिकर बाहेर पडायचं आणि जे प्रदूषण करायचं आणि त्याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून पुन्हा ते कारखाने तोट्यात गेले आणि हे सगळे कारखाने बंद झाले. आणि मग प्रामुख्यानं एकमेव आम्ही वारणा कारखाना की आम्ही म्हणलो तात्यासाहेबांनी सुरू केलेली ही गोष्ट बंद करायची नाही, काहीही करून ती यशस्वी करायची. आणि मग आम्ही इतके संजूराजे त्यात प्रयोग केले की एक डॉक्टर माळशे म्हणून UDCTचे प्राचार्य होते, ते एकदा वारणेला आले आणि त्यांना म्हणले की हे लिग्नो सल्फोनेटची पावडर ह्या पाण्यापासून तुम्ही तयार करा. आणि म्हणून साखर कारखाना कागद कारखाना झाला आणि कागद कारखाना वाचवायसाठी लिग्नो सल्फोनेटची पावडर झाली. ही लिग्नो सल्फोनेटची पावडर डिवॉटरिंग एजंट म्हणून काम करते. समुद्राच्या खाली ज्या वेळेला ड्रिलिंग करतो आपण पेट्रोलियमचं, ही निर्माण करणारा पहिला सहकारातला कारखाना वारणा त्या ठिकाणी होता. म्हणजे अनेक प्रयोग. मला सांगितलं पाहिजे 2008 साली रामराजे प्रेसमड पासून गॅस बनवायचा आणि स्पेंटवॉश पासून गॅस बनवायचा आणि हा गॅस स्वच्छ करायचा, म्हणजे बायोगॅस करायचा, त्यातला CO2 आणि H2S हे 2 गॅस काढायचे आणि त्यातला
97% प्युअर मिथेन बनवायचं. तो मिथेन 250 बारमध्ये कॉम्प्रेस करायचा, सिलेंडरमध्ये भरायचा आणि गॅस विकायचा. ही सुरुवात 2008ला वारणेमध्ये केली. आम्ही सगळ्यांनी केंद्र सरकारकडे त्याला बायो म्हणजे ऑटोमॅटिक फ्युएल म्हणून मान्यता द्या. आता ती योजना आपल्या देशामध्ये स्वीकारली गेली की हा बायो CNG आपल्याला बनवता येईल आणि साखर कारखाने हे ऊर्जा स्वातंत्र्याचे एक नवी स्तोत्र बनतील. तोही पहिला प्रयोग वारणेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायची पाळी आली. अनेक वेगवेगळे विषय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की लहान मुलांना अंगणवाडीची संकल्पना महाराष्ट्र सरकारनं 1990 साली स्वीकारली, पण तात्यासाहेबांनी हा विचार 1969 साली मांडला आणि प्रत्येक गावामध्ये एक बालवाडी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही निर्माण केली. त्या बालवाडीवर शिक्षिका कारखान्याच्या वतीनं नेमली आणि पहिलीला जायच्या अगोदर मुलांनी त्या बालवाडीमध्ये जावं आणि तिथनं एका संस्काराच्या शिक्षणाची सुरुवात करावी. शिक्षणाच्या प्रवाहात 100% मुलं आली पाहिजेत ह्यासाठी आग्रह धरणारी व्यवस्था निर्माण करावी. हा 1969 साली झालेला प्रयोग. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं मालोजी राजेंचं कार्य हे काळाच्या अगोदर वाटतं. ह्यातल्या अनेक योजना ह्या सरकारनं नंतरच्या काळामध्ये स्वीकारल्या. मला संजू राजेंना सांगितलं पाहिजे की तुम्ही दुधाचं अतिशय सुंदर काम या ठिकाणी चालू केलंय, यशस्वी केलंय, पण ह्या दुधाचा सुद्धा इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर आमचा दूध संघ आम्ही निर्माण ज्या वेळेला केला त्यावेळेला एक कायदा होता की तुमच्या दूध सगळं शासनाला आणून द्यायचं. आणि मुंबईमध्ये आरे नावाची महाराष्ट्र सरकारची एक डेअरी ज्याचे प्रत्येक 400-500 मीटरवर स्टॉल असायचे आणि ह्या आरेच्या डेअरीमध्ये रेशन कार्डावर जसं आपल्याला आता रेशन मिळतं तसं त्या काळामध्ये मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला दुधाचं कार्ड असायचं. कुणाचं अर्धा लिटरचं असायचं, कुणाचं 1 लिटरचं असायचं, कुणाचं 2 लिटरचं असायचं आणि रोज त्या दुकानावर आरेच्या स्टॉलवर जायचं. कालची रिकामी बाटली द्यायची आणि भरलेली बाटली घेऊन यायचं. ही व्यवस्था महाराष्ट्रानं बघितली. 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला आणि प्रचंड दुधाचं उत्पादन झालं, म्हणजे एक अवस्था संजू राजे ह्या महाराष्ट्राच्या दुधाच्या इतिहासातली अशी आहे की वरळीला आरेची डेअरी होती आणि वरळी डेअरी समोर एवढे टँकर लागले होते आणि आरे डेअरीमध्ये दूध उतरून घ्यायला जागा नव्हती कारण मागणीपेक्षा प्रचंड दूध त्या ठिकाणी आलं होतं. टँकर समुद्राकडे तोंड करून उभा केले आणि टँकरच्या टँकर दूध समुद्रात सोडून दिलं. तात्यासाहेबांनी या परिस्थितीचा फायदा घेतला आणि त्यावेळेला शासनाला पहिला अर्ज केला की तुम्हाला दूध स्वीकारता येत नाही तर आम्हाला दुधाची विक्री करायची परवानगी द्या. हा अर्ज महाराष्ट्र सरकारला देणारा पहिला वारणा दूध संघ. आणि मी तुम्हाला ह्या व्यासपीठावर सांगेन, आज जे पिशवीतनं दूध आपण घेतो आणि पिशवीतनं दुधाचं वितरण केलं जाऊ शकतं, ही संकल्पना संपूर्ण भारत देशातल्या डेअरी इंडस्ट्रीला जर कोणी दिली असेल तर पुण्यातली एक नायक्रोम नावाची कंपनी होती जी आता टेट्रापॅकनं नंतर खरेदी केली. ह्या नायक्रोम कंपनीला तात्यासाहेबांनी सांगितलं की तू हा प्रयोग करणार असलास तर कर, मी तुला पहिलं वारणेमध्ये संधी देतो. आणि मग त्या नायक्रोम कंपनीनं हे मशीन डेव्हलप केलं आणि पिशवीतनं दूध विकता येतं ही संकल्पना देशातल्या डेअरी इंडस्ट्रीला देण्याचं काम खरं तर वारणेच्या माध्यमातून तात्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी साकारलं गेलं. मी अनेक गोष्टी सांगता येतील, वेळेच्या अभावी सगळ्या सांगणार नाही, पण मला कौतुक एका गोष्टीचं आज वाटतंय की जो विचार शिवाजीराजेंनी मांडला, जो विचार मालोजी राजेंनी स्वीकारून काही 4 पावलं चालले, जो विचार रामराजेंच्या रूपानं त्या कुटुंबानं पुढे नेला. मला आठवतंय मी 99ला आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात एका धरणाचा गॉर्ज फिलिंग करू देत नव्हते. कुंभी नदीवरचं ते धरण होतं आणि मग मी रामराजेंना विनंती केली की तुम्ही पुनर्वसन मंत्री आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि काही त्या लोकांना आश्वासन द्या, पण मला हे धरण आज गॉर्ज भरल्याशिवाय पाण्याची सोय होणार नाही. आणि रामराजे आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो. रामराजे आम्ही त्या धरणाच्या आत, पूर्वी देवराई असायची जुन्या गावात, तर कधी तुम्ही डोंगरात बघितले असेल तर त्या देवराईमध्ये आमची मिटिंग झाली. जवळजवळ 2-2.5 तास त्यांच्या सगळ्या शंका दूर केल्या गेल्या आणि रामराजेंच्या रूपानं दिलेला प्रत्येक शब्द विश्वासानं त्या लोकांनी स्वीकारला आणि मग ते धरण झालं. आणि मग रामराजेंची ही कामाची पद्धत जी मी अनुभवली, तुमच्या धौमगलकोडीसाठी त्यांनी केलेली धडपड असेल, प्रामुख्यानं सातत्यानं हा विभाग आणि महाराष्ट्र ह्याला मला काय देता येईल ही परंपरा खरं तर ह्या कुटुंबानं चालवलेला इतिहास असेल. या सगळ्याच्या दृष्टीनं खरं तर हे कुटुंब
आज तात्यासाहेबांचा मरणोत्तर सन्मान करते। मालोजी राजेंनी सुरू केलेल्या विचारांचा एक पाईक तात्यासाहेबांच्या रूपानं ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन गेला, याची नोंद ह्या पुरस्काराच्या रूपानं आज हे कुटुंब करते। त्याबद्दल मी वारणा परिवाराच्या वतीनं या सगळ्या कुटुंबाचे आणि ह्या ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करतो। संजू राजे, ते 51,000 रुपये आम्हाला नकोत, ते 51,000 रुपये हेच काम अनेक चांगली लोक आणून जे चांगलं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही हातात घेतले, ह्या कामाच्या माध्यमातून पुढे न्यावं एवढीच भावना ह्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। रामराजेंनी अतिशय आदरानं अनेक वर्षानं मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि हा सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो। धन्यवाद सर। ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरवणारे वारणा उद्योग समूहाची प्रेरक यशोगाथा सर्वांना समजली। पुनश्च एकदा धन्यवाद।